भालशंकर यांच्या तारतम्य नेतृत्वावर विश्वास संपादन करीत बहुजन शिक्षक महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे, सातारा जिल्ह्याचे प्रमुख शंकर शिंदे, पुणे जिल्हा प्रतिनिधी संजय साळवे, सांगली जिल्हा प्रतिनिधी प्रज्योत नवगरे, राज्य कोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे, उपप्राचार्य प्रकाश शिंदे, जिल्हा सचिव रवी देवकर, सहसचिव डॉक्टर राजदत्त रासुलगीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी संघटनेच्या वार्षिक कार्याचा लेखाजोखा घेण्यात आला। तसेच नवीन वर्षातील कामकाजाची दिशा ठरवून नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी उपप्राचार्य प्रकाश शिंदे, सोलापूर जिल्हा खजिनदारपदी दाऊद अतार, जिल्हा सल्लागारपदी सुरेश भोसले व आगतराव बनसोडे, प्रसिद्धी विभाग प्रमुखपदी प्राध्यापक अभिजित भंडारे, मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी विठ्ठल एकमल्ली, पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी भीमराव नवगिरे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी सतीश गायकवाड, माळशिरस तालुका अध्यक्षपदी मुख्याध्यापक शरद सावंत, सोलापूर शहराध्यक्षपदी संजय शिवशरण, सांगोला तालुका उपाध्यक्षपदी शिवाजी कांबळे, करमाळा तालुका सचिवपदी शोभा चंदनशिवे, दक्षिण सोलापूर तालुका सचिवपदी रामण्णा गायकवाड, बार्शी तालुका उपाध्यक्षपदी नागेश सातपुते, मोहोळ तालुका उपाध्यक्षपदी संदीप निस्ताने, माढा तालुका महिला अध्यक्षपदी प्राचार्य मंदाकिनी मिसाळ, माढा तालुका सचिवपदी जयश्री बेडकुते, मोहोळ तालुका सचिवपदी रोहित कुमार शिंदे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली। यानंतर उपस्थित सर्व पदाधिकारी व सभासदांनी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या तारतम्य नेतृत्वावर एकमुखी विश्वास व्यक्त करीत या पुढील काळातही संघटनेचे नेतृत्व त्यांच्याकडे असावे असा ठराव टाळ्या वाजून सर्वानुमते ठराव करण्यात आला। या सभेमध्ये मोहोळ तालुका अध्यक्ष शिवाजी जगताप, करमाळा तालुका अध्यक्ष प्रकाश साळवे, सांगोला तालुका अध्यक्ष हर्षवर्धन गडहिरे, प्राजक्ता वाघमारे, महानंदा शिंदे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व सभासद उपस्थित होते। या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक राज्य कार्यकारिणीचे सदस्य बलबीर हांडे यांनी केले, सूत्रसंचालन रवी देवकर यांनी केले, तर दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले। यानंतर अल्पोपहार घेऊन बैठकीची सांगता करण्यात आली। त्यावर बसायला सुद्धा माझी परवानगी देते। आज राम गायकवाड पूर्ण गावचा नेतृत्व करतोय आणि बाबासाहेबांचं ग्रामपंचायत मोठा फोटो लावून त्या अभिमानाने त्या ठिकाणी मी सन्मानाने त्या ठिकाणी काम करतो। या जमाती केवळ मिळाले बाबासाहेबांच्या विचारांची, क्रांतीची, बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र, बाबासाहेबांनी दिलेल्या घटनाचा, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधान सांगायचा उद्देश काय? मगाशी सरांनी सांगितलं, तुम्ही सरांनी सांगितलं आमचे जवळचे पाहुणे पण आहेत, अनेक आपल्या संसारिक गोष्टी असतात, कधी भेट झाली की आपण सुखदुःखाच्या गोष्टी बोलतो आपण, पण सगळ्यात दुःखाची गोष्ट त्यांनी आज या ठिकाणी सांगितलं की आमची संसार काय सगळं काय झालं, जिल्हा परिषद मला बरं बघा, बाबासाहेबांनी सर्वांना मूलमंत्र दिलेला आहे। संघटनेशिवाय संघटना ही जी गोष्ट आहे ही बाबासाहेबांनी संविधानिक अधिकार दिलेला आहे आपल्याला। म्हणून आपण एकटे जर लढत राहिलो आमचा प्रश्न कधीही सुटणार नाही। त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपल्याला प्रश्न 100% सुटतील। आपण कळपाच्या बाहेर गेलेल्या हरणाप्रमाणे व्हायचं नाही, आपण कळपात राहायचं आहे। येणारा प्रवाह हा सगळ्यांनी म्हणून निपटारायचा असतो आणि त्याला आपण बाजूला सारायची ताकद बाबासाहेबांनी संघटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि ही संघटना भालशंकरांच्या नेतृत्वात गतिमान होतोय आणि कुठलाही प्रश्न आपला थांबणार नाही। आता सगळ्यांच्या समोर सरांनी सांगितलं की आपले प्रश्न संघटनेशिवाय सुटत नाही। या सामाजिक आणि राजकीय किती मोठा गायकवाड सरांना माहीत नाही, गायकवाड सरांचं नेतृत्व आणि गायकवाड सरांच्या सोबत असणारे घटक आहे समोरच्या प्रशासनाला किंवा एखाद्या माणसाला